तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू आधुनिक फार्म शेती जोड व्यवसाय या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व तरुण शेतकऱ्यांच्या मुलाखती मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर भाऊ, आपलं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. नाव आहे विशाल ओमप्रकाश किवले, राहणार मुळा तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ. बरं, तर आम्हाला सांगा, आपल्याकडं हा दुग्ध व्यवसाय आपण कधीपासून करता? आता मी 5 वर्ष झाले दूध व्यवसाय करतो. 5 वर्षापासून. हो. बर, तर सुरुवातीला किती आपण जनावर घेतली? सुरुवातीला काही नाही, एकच म्हैस घेतली होती मी. बर बर. पण एकीपासून मग वाढत वाढत 4 आहेत आपल्यापाशी. 2 म्हशी आणि 2 गाई आहेत. बर, तर आपल्याला जमिनीचं क्षेत्र किती आहे? जमिनी क्षेत्र काही नाही, 2 एकर आहे फक्त. 2 एकर. हो. बर बर. आणि त्या 2 एकरला आपण जोड व्यवसाय जोड व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय सुरू केला. बर, तर मग ते पहिल्या ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस असं शेड वगैरे होतं का? नाही नाही, काही नव्हतं, साधं होतं. बर बर. तर मग आता आम्हाला सांगा, ही जी म्हैस आहे तुमची, आता आपल्याकडे 2 म्हैस, 1 गाय आहे की नाही? हो. 2 गाय. तर आता ही म्हैस घरची आहे का विकत आणली? नाही, सर्व पूर्ण आता विकतच आणलेली आहेत. बर बर. तर आता ही जी म्हैस आहे कितीला आणली बरं आपण? ती आणली होती 80,000ला आणली होती. 80,000ला. हो. मग आता सध्या दूध देते का गाभण? नाही, दोन्ही आता दुधाचीच आहेत पूर्ण. दुधाच्या? हो. किती लिटर दूध देते बरं? आता हे 5-5 लिटर म्हशी दूध देते हा. आणि गाय देते 4.5 लिटर एका टायमाला. आता हे कारोडी घरच्या तयार केली आहेत आपण. बरं बरं. ते वघार पण आहे की नाही? हो. तर मग आता दूध विक्री कुठं करता? डेअरी का? विक्री घरची डेअरी आहे ना. तुम्ही डेअरी स्थापन केली आहे की नाही? बर, तर अंदाजे काय फॅट लागते बरं म्हशीला? म्हशीचा फॅट लागते 6.5चा 7चा. बर, आणि गाईचा? या गाईचा 3.5-4चा लागते. बर, तर मग आता आपलं चारा क्षेत्र किती आहे? चारा क्षेत्र काय नाही, 20 गुंठे असेल. 20 गुंठे. हो. बर, आणि यांच्यासाठी काय कुटार वगैरे व्यवस्था केली का? कुटार आहे ना, भरून आहे. बर बर. शेड मध्ये आहे. बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी कशा प्रकारे हे केलेलं आहे. हे बघू शकता, इकडे कडबा पण झाकून ठेवलेला आहे. ते बैल पण आपलेच होतं का? बैल आपलेच आहेत. बर, तर तुम्हाला ही संकल्पना कशी आली बा 2 एकर? म्हणजे आता स्टार्टिंगला सुरुवात करताना काय कसे विचार केला? तर कसं आहे, मजुरीने जरी गेलं तरी दिवसभर काम करावं लागते. बरोबर. इथं आपण मनचा मालक आहे ना. हो ना. इथं काय आपल्याला सकाळी 2 घंटे, संध्याकाळी 2 घंटेच काम आहे. आणि बाकीचं शेतातलं काम करून व्हायले. तर आता शेड आपलं किती बाय कितीचा असेल? शेड बाय आता 20 बाय 22 घेतलं सध्या. 20 बाय 22. बर, तर एकंदरीत आता आपल्याला मग हप्त्याला किती या दुग्ध व्यवसायातून उत्पन्न मिळते? हप्त्याला 8-9 हजार पावती येते 10 दिवसाला. बर. हो. आणि ढेप वगैरे याला खर्च? अर्धी ढेप देतो आपल्याला 10-15 हजार रुपये महिन्याला शिल्लक राहते. शिल्लक राहते की नाही? आपला थोडासा वेळातला वेळ काढून. बरं, तर बघू शकता दुसरं काहीच मेंटेनन्स नाही ना आपल्याला. हो ना. आणि काही अडचण या दुग्ध व्यवसायामध्ये म्हैस गाभण राहण्यात याच्यात काही? नाही, अजून काही अडचण आली नाही आपल्याला. बर, मग सकाळपासून कसं नियोजन करता चारा व्यवस्थापन? सकाळी आपला वाळला चारा टाकायचा. बर. पुन्हा आता 12 वाजता हिरवा टाकला की बस दूध काढायचं आज संध्याकाळी. असं का? हो. बर बर. आणि तुम्हाला काय अनुभव, सुक्या चाऱ्यानं दुधामध्ये वाढ होते का? नाही, सुक्या चाऱ्या आवश्यक आहे जनावराला. बर. फॅटसाठी. एक टाइम हिरवा चारा, 2 टाइम सुका चारा. बर बर. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचं नियोजन अशा प्रकारे आणि कमी खर्चापासून यांनी सुरुवात केलेली आहे. त्यामुळं या तरुण शेतकऱ्याचं आपण अभिनंदन करू. आणि चला आपण यांचं शेड पण पाहूया. तर बघू शकता, आता हे शेड बनवलेलं आहे. शेड बद्दल आम्हाला माहिती सांगा की शेडला किती खर्च आला असेल? शेडला आता 1,40,000 रुपये खर्च आला. बरं, कधी केलंय? 2 महिने झाले आता. 2 महिने. हो. म्हणजे तुम्ही पूर्वीपासून एकदम अशा साध्या याच्यातच होती आपली छपरीमध्ये, कमी खर्चात होते. बरोबर. बघू शकता शेतकरी मित्रांनो, कमी खर्चापासून यांनी सुरुवात केलेली आहे. आता हे 2 महिने बघू शकता, नवेच पत्र आहेत. आणि अशी व्यवस्था आता इथून बेड करतील, म्हणजे जसा पैसा आला तसा, आहे की नाही? आणि बघू शकता शेतीमध्ये राहण्यासाठी हे बघू शकता चूल, आणि हे बघू शकता यांच्याकडे आता हा कुटाराचा स्टॉक. आता हे हरभरा आणि दुसरं कोणतं? हरभरा तूर मिक्स केलं आहे. बरं बरं. पूर्ण हे अर्ध भरलं होतं का? इथपर्यंत होतं. बरं.
तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे यांचं चारा नियोजन आहे, व्यवस्थापन आहे आणि शून्यातून यांनी निर्माण केलेलं आहे. हे बघू शकता ढेपी सोबत दुसरं काय देता काय, कॅल्शियम बिल्शियम हो कॅल्शियम आहे ना. आहे का? हो. बरं बरं, ते कसं देता बरं? डचकन गोल्डचं कॅल्शियम आहे सर्वात उत्तम. बरं बरं, ते 100 मिली सकाळी, 100 मिली संध्याकाळचं आहे एका जनावरला. त्या ढेपीमध्ये? हो. बरं बरं. तर आमच्या तरुणांना सांगा, युवा शेतकरी जे कमी खर्च, कमी जमीनवाले आहेत, तर दुग्ध व्यवसाय परवडते का? दुग्ध व्यवसाय सगळ्यात जास्त परवडतो. बरं बरं. कारण कसं आहे, यामध्ये स्वतः मालक आहे. हो ना, आणि कमीत कमी वेळेमध्ये आपलं काम पण. वेळ कमी आहे. हो. सकाळी 2 घंटे, संध्याकाळचं 2 घंटे. दिवसभर आपण मोकळेच राहतो. आणि गुंतवणूक पण कमी. गुंतवणूक कमी आहे. आज मी खाली 25,000 गुंतवणूक केली. बरं. खाली ती पलीकडली पार्टी म्हैस आणली होती आपण. असं का? तिथून सुरुवात केली? तिथून सुरुवात केली. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, नक्कीच तुम्ही या व्यवसायामध्ये आपलं भरारी घ्या आणि यांचं जे मनोगत आहे ते मनोगत ऐकून तुम्ही नक्कीच दुग्ध व्यवसाय करू शकता. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. जय जवान जय किसान.